नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी बनवते एकदम सोप्या पद्धतीनं 1 2 3 साहित्यामध्ये तयार होते ती म्हणजे शेपूची भाजी. तर त्यासाठी इथं ना 1 गड्डी शेपूची भाजी घेतली आणि नीट करून बारीक कट करून घेतली आणि ना पाणी घेतलं एका डब्यामध्ये. त्याच्यामध्ये बारीक कट केलेली शेपूची भाजी घालून घ्यायची म्हणजे धुण्यासाठी. तर आता ही भाजी ना तुम्ही कट करण्याच्या अगोदरही धुवून घेऊ शकता, पण मी ना कट केल्यानंतर धुवून घेतलेली आहे. आता याला चांगलं असं ना हे करून धुवून घ्यायचं आहे. तर आता धुवून झालेली आहे भाजी. तर आता याला आपण एका ताटामध्ये ना पाणी नितळण्यासाठी ठेवून देऊया. आणि भाजी बघू शकता किती कवळी आणि हिरवीगार आहे. दुसऱ्या साईडला बघा कढईमध्ये 2-3 मिरच्या आणि लसूण तेल टाकून थोडंसं भाजून घेतलं म्हणजे आपल्याला ठेचा वाटायचा आहे त्यासाठी. त्यानंतर बघा इकडं ना मी कढईमध्ये ना त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घातले. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घेतला. चांगलं परतवून घेतलं. 1 चमचा हळदी पावडर घातलं आहे आणि चांगलं परतवून घेतलं. त्यानंतर बारीक चिरलेली शेपूची भाजी घालायची आहे आणि ना आता ही भाजी घालून झाल्यानंतर तेलामध्ये भाजी चांगली परतवून घ्यायची आहे 1-2 मिनटं. आता बघू शकता भाजी चांगली अशी ना परतवून झालेली आहे. तर आता आपण ना याला 1-2 मिनटं अजून वाफवून घेऊया. त्यानंतर याच्यामध्ये ना मुगाची डाळ मी धुवून घेतलेली होती, ती मुगाची डाळ घालून घेणार आहे. तुम्हाला जर अशीच करायची असेल मुगाची डाळ न घालता तर अशीही करू शकता. शेपूची भाजी खूप छान लागते, पण मी ना मुगाची डाळ घालते कारण ना मुगाची डाळ घातल्याने भाजी खूप छान आणि टेस्टी बनते त्याच्यासाठी. आता मुगाची डाळ घालून झाल्यानंतर चांगलं असं ना भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि तेलामध्ये छान अशी भाजी ना परतवून घ्यायची आहे. आता हे परतवून झाल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ बघूनच टाकायचं, पालेभाज्याला मीठ जास्त लागत नाही. त्यानंतर 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं, चांगलं असं मिक्स करायचं. आता हे मिक्स करून झाल्यानंतर मुगाची डाळ ना शिजायची आहे, त्याच्यामुळं ना थोडंसं पाणी घालायचं डाळ शिजेल इतकी. तर पाणी घालून झाल्यानंतर याच्यावर ताट झाकून 10 मिनटं चांगली शिजवून घ्यायच्या. 10 मिनटानंतर मस्त अशी शेपूची भाजी तयार.